इथे उंची घेतलेली आहे। कापड मी इथे डबल फोल्डमध्ये घेतलेला आहे। तुमची जी उंची आहे ते तुम्ही घेऊ शकता। इथे माझे 37ची भरत आहे। थोडेसे गुडघ्याच्या थोडंसं खाली इथे उंची घ्यायची आहे आपल्याला। इथे मी छातीची 9 घेतलेली आहे, कमरेची 14 घेतलेली आहे आणि इथे खाली कट वरती 19ची घेतलेली आहे। सेम ड्रेस सारखीच प्रोसेस आहे, काही वेगळी नाही आहे। इथे पाहू शकता कट वरती मी इथे 9.5ची घेतलेली आहे। कापड डबल फोल्डमध्ये आहे म्हणून मी याचा चौथा भाग केलेला आहे, पण डबल यावरती तुम्ही कट करू शकता। हे पहा अशा पद्धतीने 9 9.5 इथे मी 9.5ची घेतलेली आहे, कंबर 9ची घेतलेली आहे। हे पहा आणि थोडंसं 1-1.5 इंच जास्त घेतलं तरीही चालतं, कारण ते कटमध्ये वगैरे जातं, शिलाईमध्ये जातं, त्यामुळे 1-1.5 इंच जास्त घ्यायचं आहे। जे तुमचं आहे त्या मापापेक्षा 1-1.5 इंच जास्त घ्यायचं आहे। इथे मी मोंडा 6.5चा घेतलेला आहे, कट करून झालेला आहे माझं सगळं। आणि इथे गळा मी 6.5चा 7चा घेतला तरीही चालतो, जसं तुम्हाला पाहिजे असेल तसं घ्या। इथे शोल्डर मी 3चं घेतलेला आहे, पुढे गळ्याची उंची मी 3.5ची घेतलेली आहे, असं करून 7चं घेतलेलं आहे। आता अस्तर तुम्ही यावरती जोडून घ्यायचं आहे। सरळ बाजूने अस्तर जोडायचं आहे, नंतर जोडून झाल्याच्या नंतर ते उलटं करायचं आहे। आता इथे स्लीवची कटिंग करून दाखवणार आहे मी। इथे उंची माझी स्लीवची 11 आहे, पण मी त्यात 6.5 इंच जास्त जोडलेला आहे, कारण वरती फुगा आहे आपल्या स्लीव्जला म्हणून त्यात जाणार आहे ते। इथे 8चं घ्यायचे आहे, जे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 8.5चीही घेऊ शकता। इथे खाली बाहीची लांबी मी 5ची घेतलेली आहे, रुंदी तुम्ही पाहू शकता। हे पहा बॉटमचं आहे, हे अशी कट करून घ्यायची आहे। आता आपल्याला इथे 3 3.5 वरती कट टाकून घ्यायचा आहे आपल्याला मोंढ्याचा। अशा पद्धतीने जशी आपण स्लीव्ज कट करतो तसंच आहे। वरती ते 6.5चं मी तुम्हाला म्हटलं होतं, ते वरती मी ते 6.5चं घेतलेलं आहे। 6चंच आहे, पण 6.5 मध्ये ते कन्वर्ट होऊन जातं नंतर जोडल्याच्या नंतर। हे पहा अशा पद्धतीने आता आपल्याला स्लीव्ज कट करून घ्यायची आहे। हे पहा आता कट करून झाल्याच्या नंतर इथे आपले अशा पद्धतीने स्लीव्ज आलेले आहे। दोन्हीच्याही बाजूने थोडंसं कट टाकून आपल्याला चुन्नटे पाडून घ्यायचे आहेत। हे पहा अशा पद्धतीने विदाऊट, एका बाजूने सरळ एका बाजूने विदाऊट घ्यायचे आहे। अशा पद्धतीने झाल्याच्या नंतर हे पहा, आणि इथे आपल्याला इलास्टिक जोडून घ्यायचं आहे। असं इलास्टिक जोडून घ्यायचं आहे। इलास्टिक जोडून झाल्याच्या नंतर हे पहा स्लीव्ज अशी दिसते। हे पहा किती छान फुगाही किती छान आलेला आहे। हे पहा अशा पद्धतीने मस्त दिसत आहे। आता स्लीव्ज जोडून झाल्याच्या नंतर इलास्टिक असं जोडलं आहे। आता आपल्याला हे शोल्डर जोडून घ्यायचं आहे। शोल्डर जोडून झालेला आहे इथे माझं, पहा अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे। टिपही टाकून झालेले आहेत, व्यवस्थित किती छान दिसत आहे पहा। आता स्लीव्ज जोडून घ्यायचे आहेत आपल्याला। इथे मोंढ्यावरती ठेवायचं आहे, शोल्डरवरती, आणि दोन्ही बाजूने सारखं जोडून घ्यायचे आहे। स्लीव्ज जोडून झालेले आहे आणि नंतर फिटिंग करून घ्यायचे आहे। हे पहा किती छान दिसत आहे ड्रेस। मला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।